कोकण म्हणजे फक्त समुद्रकिनारे नाहीत, तर इथल्या मातीत रुजलेली संस्कृती आणि परंपरा देखील आहेत. आज आपण आहोत कुडाळमधल्या चेंदवणवालावल गावात. निमित्त आहे इथल्या प्रसिद्ध माऊली मंदिरात अवतार प्राप्ती सोहळा साजरा होतोय. आजचा हा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे, कारण आपण एक दैवी प्रवासाचा भाग होणार आहोत. त्या दिवशी सर्व भाविकांचे आणि श्रीदेवी माऊली पाताळेश्वर देवस्थान चंदवण गावचे सर्व वैयक्तिक सेवेकरी मानकरी ग्रामस्थ. अनेकांना प्रश्न पडतो की अवतार प्राप्ती म्हणजे नक्की काय. इंग्रजीत याला इन्कार्नेशन म्हणतात, तर साध्या सोप्या भाषेत ह्याला माऊलीचा वाढदिवस म्हणतात. जेव्हा निराकार दैवी शक्ती एका सगुण रूपात, एका मानवी किंवा मूर्ती रूपात प्रकट होते, तोच अवतार प्राप्ती दिन. या मंदिराचा हा सोहळा म्हणजे माऊलीचा इथल्या वास्तव्याचं वर्धापन दिनच. इथल्या आयोजकांनी एक मस्त वेलकम ड्रिंक सगळ्यांसाठी ठेवलं होतं, ते म्हणजे कोकणातलं कोकम सरबत. फेब्रुवारीच्या त्या 28 तारखेला अख्खं कुडाळ इथे कसं एकवटलं ते आज तुम्हाला बघायला मिळेल. फक्त कुडाळच नाही, तर शेकडो भक्त आजूबाजूच्या गावातून या सोहळ्यासाठी आले होते. मंदिरसुद्धा खूप छान सजवलं आहे. सगळीकडे फुलांची सजावट बघून मन अगदी प्रसन्न झालं. मंदिराच्या गाभाऱ्यात पाऊल ठेवताच आधी माऊलीचं खूप छान दर्शन घडलं आणि त्यानंतर लक्ष वेधून घेतलं ते या मनमोहक फुलांच्या सजावटीने. दर्शन खूप मस्त झालं आणि आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. बाहेर खूप सारे स्टॉल्स आहेत, तर म्हटलं लेट्स एक्सप्लोर द स्टॉल्स. आणि हे तर आमचं म्हणजे फेवरेट जागा आहे, जिथे आम्ही भजी किंवा मंचुरियन वगैरे खातो. हाय. हे आहे तुकाराम तोंडवळकरांचं म्हणजे स्टॉल, जिथे भजी, मंचुरियन, वडापाव, मिसळपाव सगळं मिळतं. आणि हे ते आहेत ओनर्स. हाय. आता आपण आलेलो आहोत महाप्रसादाच्या ठिकाणी, जिथे महाप्रसाद दिला जात होता. आणि ही जी गर्दी दिसते तुम्हाला, ती महाप्रसादसाठी आहे. खूप मस्त म्हणजे जेवण होतं इकडे. जिलेबी जिलेबी
इथल्या हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांचा गाण्याचा हा प्रोग्राम खूप अप्रतिम होता. सकाळी तर गर्दी होतीच, पण भक्तांचा उत्साह तर बघा. संध्याकाळ झाली आहे, कोकणातली रात्र आहे, पण गर्दी काही कमी होत नाही आहे, कारण भाविकांना फक्त एकच आतुरता आहे, ते म्हणजे आई माऊलीचं दर्शन घेण्याची. त्याचसाठी हा लोकांचा उत्साह इथे बघू शकतो आपण. पुण्यभूमी पवित्र पुण्यभूमी पवित्र
हॅलो उर्वशी कावळे करून 100 रुपयांचा प्रादेशिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. आपला वर्ण भेदत नाही, पण बापदेवा गेल्यानंतर त्या विश्वाच्या ठिकाणी अशी कोणतीही गोष्ट नाही जी सत्य असेल. सुवर्णाला सध्या परीक्षा देऊन बापा समोर ही असत्य घडली जाते. या विश्वाच्या वाटेवर सत्य आहे, सत्य आहे. तुम्ही सत्य एक ना एक दिवस ते धीर गंभीरपणे समोर येतं. छाती ठोकून सांगतो मी सत्य आहे. त्या सत्याचा रोबट मार्गावर आतापर्यंत चित्रांकन चाललंय. म्हणून मी आपल्याला सांगतो आतापर्यंत झालेली संभावना या ज्यावेळी असत्याची निर्मिती होते तत्नंतरात सत्य उदयाला दिलं जातं. पण असत्य कुणीही मान्य करत नाही आणि त्याच्यासाठी ते मान्य करण्यासाठी मला झटावं लागतंय. आयुष्य हा दीर्घकाळ टिकलेला नाही. या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येकाला कळलं पाहिजे. ज्याला ज्याला या बापदेवतेचा अपमान केलं त्याला शासन दिलं पाहिजे. मान आणि अपमान याच्या पलीकडे देवाने आपलं वस्तीस्थान केलं. या विश्वाच्या पाठीवर आणि रात्रीची खरी रंगत वाढतीये ते म्हणजे दशावतारी नाटकाने. कोकणाची ही पारंपरिक लोककला आजही तितकीच जिवंत आहे. तर असा होता माऊली मंदिराचा हा अवतार प्राप्ती सोहळा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.